मित्रांनो, नर्सिंग सीईटी 2026 नवीन नोटिफिकेशन आलंय आणि त्यानुसार सीईटीची तारीख जाहीर झाली आहे आणि आता एक्झामसाठी फक्त 160 दिवस बाकी राहिलेले आहेत. आणि जे नोटिफिकेशन निघालं होतं सीईटी वर्षातून 2 वेळा होणार आहे, तर त्याचं कन्फर्मेशन देखील आलेलं आहे की होणार आहे का नाही. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झामच्या डेट्स पाहूयात, त्यासोबतच सिलेबस, ऍडमिट कार्ड कधी येणार आहे, सीईटी वर्षातून 2 वेळा होणार आहे की नाही, होणार आहे तर ती कधी होणार आहे आणि एकदाच होणार आहे तर त्याची देखील काय डेट असणार आहे, या सगळ्या गोष्टींचे डाऊट्स आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, तुमच्यासाठी आपल्याकडे लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. ती 24 तारखेपासून आता सुरू होतीये. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स. जर तुमचे कधी लाईव्ह लेक्चर मिस झाले तर त्यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळेल. यातून कळेल तुमचा अभ्यास कितपर्यंत झालाय. प्रॅक्टिससाठी एमसीक्यू क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. यासोबतच आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील अवेलेबल आहे. आणि ही जी बॅच आहे तर ती तुम्हाला वाटेल की फक्त एक्झाम पर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, तर असं नाहीये. तुमची एक्झाम झाल्यानंतर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचं तुम्हाला कंटिन्यू सपोर्ट असणार आहे. यासोबतच तुम्हाला काउन्सिलिंग कोर्स, मेंटरशिप फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ओके. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 24 तारखेपासून आणि सेम फॅसिलिटीज आपल्याकडे असणार आहेत. आता मित्रांनो, जर तुम्हाला हे 5 कोर्सेस ऍट अ टाइम म्हणजे कॉम्बो कोर्स घ्यायचा असेल तर त्याची प्राइस असेल 10,000 रुपये, म्हणजे एक कोर्स 2,000 ला पडेल फक्त. पण सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील तुम्ही कोर्स एनरोल करू शकता. पहा, ऍप डाउनलोड करून ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरच आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, आला की तो एनरोल करून टाका. त्यानंतर आता आपलं बाकीच्या कोर्स सारखं नाहीये. आपला जो कोर्स आहे त्यामध्ये सगळ्या ऑलरेडी गोष्टी आहेत. रोज लाईव्ह लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. टेस्ट सिरीज, एमसीक्यू क्वेश्चन बँक, रेकॉर्डेड लेक्चर्स, या सकट सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. ओके. आता मित्रांनो, वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे, जो आहे फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तुम्ही इलिजिबल आहात की नाही. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इंडियन नॅशनल्स असला पाहिजे. तुमचं वय कमीत कमी 17 वर्ष असलं पाहिजे आणि 35 वर्षाच्या मोठे नसले पाहिजेत. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर ती लिमिट असेल 40 वर्षांची. क्वालिफिकेशन पाहूयात, म्हणजे तुमचा डिग्री कितपर्यंत किंवा स्टडी कितपर्यंत झालेला हवा. तर 12वी तुम्ही पास पाहिजे, ते पण पीसीबी आणि इंग्लिश हे सब्जेक्ट मस्ट आहेत. मिनिमम 45% क्रायटेरिया आहे, ते पण ओपन कॅटेगरीसाठी. आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40% कॅटेगरी आहे. तुम्हाला मिनिमम मार्क्स हवे आहेत. ओके. त्यानंतर पाहूयात आता एक्झाम सिलेबस. आता ही एक्झाम टोटल 5 सब्जेक्ट मध्ये डिवाइड केली गेलेली आहे. फर्स्ट म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, नर्सिंग एप्टिट्यूड. प्रत्येक सेक्शनला 20 प्रश्न येतात प्रत्येक सेक्शन मधून आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणजे टोटल 100 प्रश्न आणि 100 मार्क. आता मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच जणांना वाटतं की नीट, पीसीबी सीईटी आणि नर्सिंगचा सिलेबस सेम असतो. असं अजिबात नाहीये. तीनही एक्झामचा सिलेबस वेगळा आहे. आणि त्यासोबतच पहा, नर्सिंग सीईटी मध्ये तर 2 एक्स्ट्रा सब्जेक्ट ऍड आहेत, इंग्लिश आणि नर्सिंग एप्टिट्यूड. लेवल वेगळे आहे, सिलेबस वेगळा आहे कम्प्लिटली. आता मित्रांनो, जर आपला सिलेबस सगळ्या एक्झामला सेम असला असता तर त्यांनी एकच एक्झाम ठेवली नसती का.
विचार करण्यासारखा पॉइंट आहे. म्हणून ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की सगळ्या एक्झामला सिलेबस सेम आहे. तर असं नाहीये. सगळ्या एक्झामची लेवल तितकीच अवघड आहे. त्यासोबतच एक्झाम सिलेबस वेगळा आहे, कम्प्लिटली डिफरंट आहे. तर डोक्यातून ही गोष्ट काढून टाका. नेक्स्ट पाहूयात मित्रांनो आता एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न काय असणार आहे? या एक्झाम मध्ये एमसीक्यू टाईप क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे एक प्रश्न 4 ऑप्शन्स. 100 प्रश्नांचा पेपर असणार आहे. एका प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 100 मार्कांचा हा पेपर असणार आहे. आणि एक प्लस पॉइंट आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे या एक्झामला कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करू शकता, टिक करू शकता. ओके, म्हणजे 100च्या 100 प्रश्न तुम्ही टिक करून येऊ शकता. म्हणजे एखाद्या क्वेश्चन जर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल, स्टील तो क्वेश्चन टिक करून यायचा. आता मित्रांनो पाहूयात जी ऑफिशियल नोटीस आहे ती मी तुम्हाला शो करते. एक मिनिट. हा, आता इथे ही जी मी ऑफिशियल साईट ओपन केली आहे आपली महाराष्ट्र सीईटी सेलची. इथे पहा, डाउनलोड्स मध्ये जायचं. डाउनलोड्स मध्ये नोटिसेस मध्ये जायचं. जी पण नवीन नोटीस असती तिथे आपल्याला दिसून येते. इथे पहा, ऑल सीईटी साठी इथे टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑफ सीईटी 2026 इथे दिसत आहे. इथे डाउनलोड मध्ये जायचं. ओपन झालं, पहा इथे दिसतंय तुम्हाला. ओके, आता इथे पहा, इथे सगळ्या सीईटीच्या एक्झाम्स आहे. आपली एक्झाम कुठे आहे? तर मेडिकल एज्युकेशन मध्ये आहे, राईट. एमएच नर्सिंग सीईटी म्हणजे 6 ते 7 तारखेला आपली सीईटीची एक्झाम असणार आहे. लक्षात येत आहे का? सो एक्झाम खूप जवळ आलेली आहे. तर सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावीच लागेल. आता आपण पाहूयात ऍडमिट कार्ड वगैरे कधी येईल, फॉर्म वगैरे कधी येईल, हे सगळ्या गोष्टी पाहूयात. पण पहा, ही ऑफिशियल गोष्ट आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, तुमची नर्सिंग सीईटीची डबल एक्झाम होणार नाहीये. फक्त MBA वाल्यांसाठी आणि PCM सीईटी आणि PCB सीईटी या एक्झाम डबल होणार आहेत. पहा इथे दिलेलं आहे. ज्यांच्या दोनदा होणार आहेत त्यांच्या देखील दिलेल्या आहेत. पहा, MBA MMS सीईटी, MHT सीईटी विच इज PCB ग्रुप अँड PCM सीईटी. ओके, यांच्या एक्झाम दिलेल्या आहेत. पण आपल्या नर्सिंग सीईटीची डबल एक्झाम होणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपली एकदाच होणार आहे आणि आपल्याला एकच चान्स आहे. ही झाली ऑफिशियल नोटीस. आता आपण पाहूयात सगळ्या एक्झामच्या टेंटेटिव्ह डेट्स, म्हणजे ऍडमिट कार्ड वगैरे या सगळ्या गोष्टी पाहूयात. आता मित्रांनो, जी आपण लाईव्ह बॅच सुरू करतोय ती लवकरात लवकर जॉईन करा. खूप महत्वाची आहे. एक्झाम जवळ आली आहे. एक्झाम फॉर्म निघतील काही दिवसातच. आणि ही जर तुम्ही बॅच जॉईन केली तर जे तुमचं स्वप्न आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं किंवा जे पण टॉप कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं स्वप्न असतं, तर ते तुमचं स्वप्न या बॅच थ्रू पूर्ण होणार आहे. आणि प्राइस पण काही जास्त नाहीये, तो तुम्ही अफोर्ड करू शकता. आता मित्रांनो, एक्झाम इव्हेंट्स पाहूयात. रजिस्ट्रेशन जानेवारीच्या लास्ट वीकला सुरू होईल तुमचं. त्याच्यानंतर मार्चच्या फर्स्ट वीक पर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन असेल विथ ऑल एक्सटेन्शन्स. आता मित्रांनो, मी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत हेचा व्हिडिओ देखील सेपरेट केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा. कारण आत्ताच तुम्ही जर डॉक्युमेंट्स रेडी करायला टाकले तर ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं असेल, नंतर धावपळ होणार नाहीये. आता एक्झामची डेट आपण पाहिली. एक्झामची डेट 6 ते 7 मेला आहे. कुणाचं 7 येईल तर कुणाचं 6 येईल एक्झाम डेट. ओके, आणि एक्झामच्या नियरली 10 दिवस 8-10 दिवस आधी तुम्हाला ऍडमिट कार्ड येऊन जाईल. आणि ऍडमिट कार्ड आल्यानंतर डाउनलोड करायचं. ऍडमिट कार्ड कसं वगैरे डाउनलोड करायचं हे पण मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेल. रजिस्ट्रेशन कसं करायचं, रजिस्ट्रेशन मध्ये काही चुका नाही केल्या पाहिजेत याचा देखील रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर मी व्हिडिओ सेपरेट अपलोड करेल आपल्या चॅनलवरती. आता याचं नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या, म्हणजे तुम्ही एकदम अपडेटेड राहाल. ओके, तर मित्रांनो, आपला कोर्स आता लवकरात लवकर जॉईन करा. आमची गॅरंटी आहे की तुम्हाला तुमच्या करिअरला शेप देण्याचं काम आमचं असेल एकदा का तुम्ही जॉईन कोर्स केला की. आता लेक्चर इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला कमेंट करू शकता आणि छोट्यातला छोटा डाऊट आपला इथे सॉल्व्ह होतो. तुमचे पर्सनल डाऊट असा, एज्युकेशनल डाऊट असो, कुठलाही डाऊट आपल्या इकडे सॉल्व्ह होतं. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील जे तुम्ही कमेंट थ्रू नाही सांगू शकत तर ते कॉन्टॅक्ट करून सुद्धा शेअर करू शकता. ओके, चला तर मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.